नमस्कार. इंटरनेट आपण सगळेच वापरतो नाही का? पण कधी विचार केलाय ते कितपत सुरक्षित आहे? आज आपण याच एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सिक्युरिटी. आणि हो, हे ऐकल्यावर आपलं डिजिटल आयुष्य नक्कीच जास्त सेफ होणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर पहिला आणि थेट प्रश्न, आपलं इंटरनेट लाईफ खरंच सुरक्षित आहे का? कारण बघा, इंटरनेटवर असे हॅकर्स टपलेलेच असतात जे आपला डेटा चोरण्याच्या किंवा आपल्याला फसवण्याच्या प्रयत्नात असतात. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. भीती हे यावरचं उत्तर नाहीये. उलट आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे धोके नेमके कसे काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला कसं वाचवू शकतो. चला, आपल्या संरक्षणाच्या पहिल्या लेयरपासून सुरुवात करूया. आणि तो आहे फायरवॉल. हो, हा आपल्या इंटरनेटचा जणू काही सिक्युरिटी गार्डच आहे. आता फायरवॉल म्हणजे काय? कल्पना करा, आपल्या सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड. तो काय करतो? आत येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करतो, बरोबर? ओळखीचे असतील तरच आत सोडतो आणि कोणी अनोळखी किंवा संशयास्पद वाटलं की गेटवरच अडवतो. अगदी अगदी तसंच काम फायरवॉल आपल्या कॉम्प्युटरसाठी करतो. थोडक्यात सांगायचं तर फायरवॉल म्हणजे आपल्या कम्प्युटर आणि इंटरनेटच्या मध्ये उभी असलेली एक डिजिटल भिंतच आहे. ती येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक डेटा पॅकेटला तपासते आणि जर काही संशयास्पद आढळलं की त्याला तिथेच ब्लॉक करते. बरं, हे एक सॉफ्टवेअर असू शकतं जे आपल्या कम्प्युटरमध्ये असतं किंवा कधीकधी आपल्या वायफाय राउटरमधले एक हार्डवेअरही असू शकतं. ओके, फायरवॉल तर समजलं. आता वळूया पुढच्या टूलकडे, जे आजकाल प्रचंड लोकप्रिय झालंय. ते म्हणजे VPN. VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. हा आपल्या प्रायव्हसीसाठी एक गुप्त इंटरनेट बोगदाच आहे म्हणा ना. हे कसं काम करतं? कल्पना करा, आपण एका मोकळ्या रस्त्यावरून चाललोय, जिथे प्रत्येकजण आपल्याला बघू शकतो. पण त्याच रस्त्याच्या खालून एक गुप्त बोगदा असेल आणि आपण त्यातून गेलो तर? आपण कुठून आलो, कुठे जातोय, हे कोणालाच कळणार नाही. VPN नेमकं हेच करतं. ते आपलं इंटरनेट कनेक्शन एका अशाच सुरक्षित एन्क्रिप्टेड बोगद्यातून पाठवतं. आणि सगळ्यात भारी म्हणजे ते आपलं खरं लोकेशन लपवतं. म्हणजे आपण भारतात बसून इंटरनेट वापरत असलो तरी असं वाटेल की आपण अमेरिकेतून वापरतोय. आणि VPN वापरण्याचे फायदे तर खूप आहेत. एक तर हॅकर्सपासून आपली प्रायव्हसी जपली जाते. काही ब्लॉक केलेल्या वेबसाईटसुद्धा आपण ॲक्सेस करू शकतो. पब्लिक वायफायवर असताना तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, वर्क फ्रॉम होमसाठी एक सेफ कनेक्शन मिळतं. आणि एक गोष्ट, ही अगदी लक्षातच ठेवा. विमानतळ, कॅफे किंवा रेल्वे स्टेशन, जिथे कुठे आपण फ्री पब्लिक वायफाय वापरतो, तिथे VPN नसेल तर आपला डेटा कोणीही चोरू शकतं. सोपं समीकरण आहे, फ्री वायफाय प्लस नो VPN इज इक्वल टू मोठा धोका. आता हा सगळा डेटा सुरक्षित कसा राहतो? तर एका टेक्निकमुळे, ज्याला म्हणतात एन्क्रिप्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला डेटा एक गुप्त कोडमध्ये बदलला जातो. याचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे सिमेट्रिक एन्क्रिप्शन. यात लॉक करायला आणि अनलॉक करायला एकच चावी असते, अगदी आपल्या घराच्या चावीसारखी. हे फास्ट आहे, पण ती एकच चावी शेअर करणं थोडं धोकादायक ठरू शकतं. आणि दुसरा प्रकार आहे असिमेट्रिक एन्क्रिप्शन. इथे 2 चाव्या असतात, एक पब्लिक की जी डेटा लॉक करते आणि एक प्रायव्हेट की जी फक्त आपल्याकडे असते, ती डेटा अनलॉक करते. हे प्रचंड सुरक्षित आहे. म्हणूनच HTTPS, ऑनलाईन बँकिंग आणि अगदी आपलं व्हॉट्सॲपसुद्धा हेच वापरतं. बरं, आत्तापर्यंत आपण डिफेन्सबद्दल म्हणजे संरक्षणाबद्दल बोललो. आता थोडं हल्ल्याबद्दल बोलूया. हॅकर्स नक्की हल्ला करतात तरी कसा? कारण म्हणतात ना, शत्रू कसा लढतो हे माहीत असेल तर स्वतःचा बचाव करणं सोपं जातं. सगळ्यात कॉमन हल्ला आहे फिशिंग. हे नाव आलंय फिशिंगवरून, म्हणजे मासेमारी. जसं माशाला पकडण्यासाठी गळाला आमिष लावलं जातं, तसंच इथे आपल्याला एक खोटं आमिष दाखवलं जातं. उदाहरणार्थ, अभिनंदन, तुम्ही 1,00,000 रुपये जिंकले, क्लेम करण्यासाठी इथे क्लिक करा, असा मेसेज येतो. आता सांगा, अशा लिंकवर क्लिक करावंसं वाटेल की नाही? पण जर या आमिषाला बळी पडलो तर आपण एका बनावट वेबसाईटवर पोहोचतो, जी दिसते हुबेहूब खऱ्या वेबसाईटसारखी. आणि तिथे आपण जसा आपला पासवर्ड किंवा OTP टाकला की तो थेट जातो हॅकरच्या हातात. बस, खेळ खल्लास. तर मग हे फिशिंग ओळखायचं कसं? काही धोक्याच्या सूचना आहेत, त्या लक्षात ठेवा. 1. वेबसाईटचा URL नेहमी नीट तपासा. 2. अर्जंट
म्हणजे तातडीचे किंवा कंग्रॅच्युलेशन्स अशा शब्दांपासून सावध राहा. 3. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. कोणतीही बँक ईमेलवर पासवर्ड विचारत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनोळखी लिंकवर क्लिक करायचंच नाही. पुढचा एक प्रकार आहे DDoS अटॅक. याला समजायला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा एका छोट्या दुकानात एकाच वेळी 500 खोटे ग्राहक घुसले. तर काय होईल? खऱ्या ग्राहकांना आत शिरायला जागाच मिळणार नाही, बरोबर? DDoS हल्ल्यात हॅकर्स अगदी हेच करतात. ते एका वेबसाईटवर लाखो करोडो बनावट रिक्वेस्ट पाठवतात, ज्यामुळे त्या वेबसाईटचा सर्व्हर इतका ओव्हरलोड होतो की तो खऱ्या युजर्ससाठी क्रॅश होतो. आणि आता एक सगळ्यात धूर्त, सगळ्यात लबाड हल्ला, मॅन इन द मिडल. याच्या नावातच सगळं आहे. यात हॅकर आपल्या आणि वेबसाईटच्या संवादाच्या मध्ये येतो. जसं की 2 मित्र एकमेकांना पत्र पाठवत आहेत आणि मध्येच कोणीतरी ती पत्र चोरून वाचतोय आणि हवा तर बदलून पुढे पाठवतोय. आपल्याला वाटतंय की आपलं बोलणं थेट होतंय, पण मध्ये हा हॅकर वसलेला असतो, जो सगळं काही कैकत असतो, वाचत असतो. मग यापासून वाचायचं कसं? सगळ्यात सोपा उपाय. कोणत्याही वेबसाईटवर ते कुलुपाचं चिन्ह म्हणजे HTTPS आहे की नाही हे नक्की तपासा. आणि हो, पुन्हा तेच, पब्लिक वायफाय वापरताना VPN वापरा. आणि शक्यतो अशा नेटवर्कवर बँकिंगसारखी महत्त्वाची कामं टाळा. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याच्या आधारावर आपल्या डिजिटल सुरक्षेसाठी एक ॲक्शन प्लॅन बनवूया. हे आहेत आपले काही सोपे पण महत्त्वाचे नियम. हे 6 गोल्डन रूल्स आहेत जे नेहमी लक्षात ठेवायचे. नंबर 1, अनोळखी लिंक्सवर क्लिक करायचं नाही. नंबर 2, पब्लिक वायफायवर VPN वापरायचं. नंबर 3, वेबसाईटवर HTTPS लॉक आहे का ते तपासायचं. नंबर 4, प्रत्येक अकाउंटसाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवायचा. नंबर 5, आपला OTP किंवा पासवर्ड कधीच कुणालाच द्यायचा नाही. आणि नंबर 6, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे 2FA नक्कीच चालू ठेवा. तर आज आपण जे काही शिकलो त्याचा हा एक क्विक रिकॅप बघा. फायरवॉल म्हणजे सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड, VPN म्हणजे तो आपला गुप्त बोगदा, एन्क्रिप्शन म्हणजे सिक्रेट कोड, फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी टाकलेला खोटा चारा, DDoS म्हणजे दुकानात घुसलेली खोट्या ग्राहकांची गर्दी, आणि मॅन इन द मिडल म्हणजे मध्येच पत्र चोरून वाचणारा. ही सोपी उदाहरणं लक्षात ठेवली की हे सगळं लक्षात राहील. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्याला कधी असा फिशिंग ईमेल किंवा मेसेज आलाय का? जरा आठवून बघा. आणि हो, आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून नेहमी ऑनलाईन सुरक्षित रहा. चला, भेटूया पुढच्या भागात.